दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणेच लागले। भारतीय जनता पार्टी घवघवीत यश घेऊन सत्तेवर आली। केजरीवाल यांची हॅट्रिक हुकली तर काँग्रेस पक्षाला सलग तिसऱ्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही। नमस्कार, मी संजय पटनी, आपण पाहत आहात महा ई न्यूज टू द पॉइंट। एक झुंजार, स्पष्ट वक्ता आणि कर्तव्य तत्पर परंतु अहंकारी असा समाजसेवक दिल्लीकरांनी 12 वर्षांपूर्वी निवडला आणि त्याच्या पाठीशी ते ठाम उभे राहिले। हाच समाजसेवक म्हणजे अरविंद केजरीवाल। जवळपास त्याच सुमारास नरेंद्र मोदी देखील पंतप्रधानपदी विराजमान झाले। भारताचे राजकारण बदलणार, त्याचप्रमाणे दिल्लीचेही बदलणार आणि विकास कामांचा धूमधडाका सुरू होणार अशी भारतीयांची इच्छा होती। पण केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारचे आणि मोदी यांच्या केंद्र सरकारचे कधीही पटले नाही। दोघांच्या मधून विस्तवी जात नाही ते जनतेने पाहिले। काही काळातच दिल्लीमध्ये काहीतरी विचित्र घडू लागले। केजरीवाल यांची पावले वेगळ्या पद्धतीने पडू लागली, पण त्यानंतरही दिल्लीकरांनी त्यांना सत्तेवर बसवले। केजरीवाल शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात तसेच पाणी पुरवठा आणि रस्ते या मुद्द्यांवर क्रांती करताना दिसत होते। पहिल्या 2 वेळा केजरीवाल यांना प्रचंड बहुमत मिळाले। 70 पैकी तब्बल 67 जागा त्यांनी जिंकल्या आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात ते यशस्वी झाले। यशाची एक एक शिखरे केजरीवाल चढत असताना दिल्लीमध्ये अचानक मद्य घोटाळा झाला आणि स्वतः केजरीवाल यांच्यासह त्यांचे प्रमुख नेते कारागृहात डांबले गेले। जनतेला दिलेली त्यांची आश्वासने पोकळ वाटू लागली। त्यातच त्यांनी स्वतःसाठी जे निवासस्थान उभारले त्या शीश महलचा लेखाजोखा विरोधकांनी बाहेर काढला आणि आप हा पक्ष व केजरीवाल यांची टोळी दिल्लीकरांच्या मनातून उतरली। शेवटी व्हायचे तेच झाले। दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्या विरोधात मतदान करण्याचे ठरवले आणि कमकुवत काँग्रेसला बाजूला फेकून ते भाजपाच्या बाजूने उभे राहिले। देशात बलाढ्य भाजप यशस्वी होत असतानाही केजरीवालांनी भाजपचा अश्वमेघ दिल्लीत अडवला होता, रोखला होता। त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या डोक्यात हवा शिरली होती आणि दुसरीकडे केजरीवाल यांची गृहदशाही फिरली होती। भाजप आता सत्तेवर आली असून आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये केजरीवाल आहेत, त्यामुळे केजरीवाल यांच्या मागे अनेक खटल्यांचा ससेमिरा लागणार हे निश्चित आहे। मुख्य म्हणजे आमच्या संभाव्य आमदारांना प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर देण्याचा आरोप आणि मुख्यतः हरियाणा सरकारने यमुना नदीत विष ओतले याचा केजरीवालांनी केलेला आरोप, यामुळे त्यांना अटक देखील होऊ शकते। 12 वर्षांपूर्वी केजरीवाल यांनी 15 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या आणि दिल्लीच्या विकासात मोठे योगदान असलेल्या शीला दीक्षित यांचा पराभव केला होता। तेव्हा एक नवा राजकीय तारा उदयाला आला असे वातावरण तयार झाले होते। निवडणूक हरल्यामुळे आता सर्व विरोधकांकडून ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला, अचानक मतदान कसे वाढले असा आरडाओरडा सुरू होईल। असे ओरडण्याचा अधिकार उबाटा गटाचे संजय राऊत आणि त्यांची टोळी, खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या टोळीतर्फे केला जाईल। त्या टीम केजरीवाल हे देखील कदाचित सहभागी होतील। सर्वसामान्य असल्याचा बुरखा पांघरून राजकारण करणारे केजरीवाल ही एक आकर्षणाची व्यक्ती ठरू लागली। मुख्य म्हणजे त्यांचे खोटारडे राजकारण भलतेच चर्चेत आले। 55 कोटी रुपये खर्च करून आणि 3 बंगले पाडून केजरीवाल यांनी स्वतःसाठी बांधलेला बंगला त्यांना लाभणार नव्हताच। फुकटच्या घरात मुख्यमंत्री म्हणून राहायचे आणि आरामदायी आयुष्य जगायचे असे स्वप्न केजरीवाल यांनी बघितले, पण नशिबाने त्यांना तिहार तुरुंगाची वाट दाखवली। हे लिहिण्याचे कारण म्हणजे एक सामान्य माणूस, प्रारंभी केजरीवाल यांच्या संदर्भात सर्वांनाच उत्सुकता होती, पण अखेर सर्वांचाच भ्रमनिरास झाला। लोकांना सगळे फुकट देऊन त्यांना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रकार केजरीवाल यांनी सुरू केला आणि तो लोकप्रिय झाला। राजकारणात एखाद्या व्यक्ती किंवा संकल्पनेचा होणारा उदय आणि अस्त हा अभ्यासाचा विषय आहे। भारतीय राजकारणामधील एक मोठे थापाडे व्यक्तिमत्व म्हणून केजरीवाल यांचा उदय झाला आणि त्याच भूलथापाने त्यांचा बळी घेतला। भाजपला आता 2 दशकांनंतर दिल्लीची सत्ता मिळाली आहे। देशभर सत्ता, पण दिल्ली मात्र दुसऱ्याच्या ताब्यात अशी काहीशी अवस्था झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीला इतकी वर्ष गुदमरल्यासारखे वाटत असणार। कालच्या दिल्ली विधानसभेच्या निकालाने भाजपा देखील मोकळा श्वास घेऊ शकेल आणि मनाला पाहिजे तसा विकास करू शकेल याची खात्री आहे। पुन्हा भेटूया नवा विषय घेऊन महा ई न्यूज टू द पॉइंट मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।